नाशिकमध्ये ऑपरेशन टायगर पुन्हा ऍक्टिव्ह. ठाकरे गटाचे नगरसेवक खरं शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत का, की या चर्चेमागे वेगळंच राजकीय गणित आहे? कारण शिंदे गटाच्या राजकीय हालचालीमुळे नाशिकमधील वातावरण चांगलंच तापलं असून ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण आता नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर नवी राजकीय समीकरणं तयार होत असल्याची चर्चा सुरू आहे. फक्त एका फोटोमुळे सुरू झालेली ही चर्चा आता नाशिकच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. ठाकरे गटाचे नगरसेवक आणि शिंदे गटाच्या हालचालींमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ताकद प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे नाशिक सारख्या सत्ता केंद्रातून सुरू झालेली ही पक्षांतराची चर्चा मोठा राजकीय संदेश मानली जात आहे. म्हणजेच ही आता फक्त एक साधारण बातमी राहिलेली नसून नाशिकच्या राजकारणातील आगामी समीकरण बदलणारी घटना ठरू शकते. तर मग काय आहे या ऑपरेशन टायगरच्या चर्चेमागचं खरं सत्य? पडद्यामागे नेमका कोणत्या हालचाली सुरू आहेत आणि याचा नाशिकच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? तर चला संपूर्ण प्रकरण अगदी सविस्तर पद्धतीने समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरचे हादरे आता नाशिकमध्ये देखील बसू लागले आहे. कारण नाशिक महापालिकेतील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 10 ते 12 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सध्या स्थानिक पातळीवर सुरू आहे. तसं तर शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील वर्चस्वाचा संघर्ष हा नेहमीच राजकीय चर्चांच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. राज्यातील स्थानिक पातळीपासून तर अगदी वरपर्यंत आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी सध्या या दोन्ही विरोधी गटांमध्ये स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेत सध्या शिंदे गटाने आघाडी घेतली असून ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून या आधीच ठाकरे गटाची मजबूत ताकद असलेली 6 खासदार शिंदेंनी आपल्या बाजूने वळवले आहेत. परंतु एवढे करून देखील शिंदे गटाची महत्त्वाकांक्षा अजूनपर्यंत संपलेली नाही. त्यामुळेच ठाकरे गटाचे नाशिकच्या स्थानिक पातळीवरील वर्चस्व कमी करण्यासाठी शिंदे गटाकडून हा मोठा गेम प्लॅन राबवला जातोय. म्हणजेच दोन्ही शिवसेनेतील हा संघर्ष आता फक्त राज्य पातळीवरच नाही तर स्थानिक पातळीवर देखील पाहायला मिळतोय. कारण कोणत्याही पक्षासाठी फक्त मोठे नेते महत्त्वाचे नसतात, तर नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ताकद निवडणुकांमध्ये निर्णायक ठरत असते. आणि म्हणूनच नाशिक सारख्या महत्त्वाच्या शहरात सध्या सुरू असलेल्या या प्रत्येक राजकीय हालचालींकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तर चला आता समजून घेऊयात की नाशिकमध्ये या संपूर्ण चर्चेला सुरुवात कशी झाली. मित्रांनो, या संपूर्ण चर्चेला सुरुवात झाली ती सोशल मीडियावर व्हायरल झालेला एका फोटोमुळे. कारण हा फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले गेले. अनेक लोकांनी थेट असा दावा करायला सुरुवात केली की ठाकरे गटातील काही प्रमुख नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. या संबंधित फोटोंमध्ये असे दाखवण्यात आले की एकामेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नगरसेवक एका लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र आले होते. अगदी जसे सोशल मीडियावर फोटो तुफान पद्धतीने व्हायरल झाले, त्यानंतर लगेचच विविध प्रतिक्रिया समोर आल्या. संबंधित फोटोमध्ये शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दादा भुसे, महानगर प्रमुख, जिल्हा प्रमुख यांच्यासह ठाकरे गटातील संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर आणि माजी आमदार वसंत गीते हे सर्व एकत्र पाहायला मिळाले. त्यामुळे आधीच राज्यभर फुटाफुटीचे राजकारण सुरू असताना या सर्व नेत्यांच्या एकत्र उपस्थितीमुळे नाशिकमधील राजकारणात मोठा सस्पेन्स तयार झाला. आता ही भेट केवळ योगायोग होती, यामागे काही राजकीय सस्पेन्स दडलाय, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणावरील चर्चा अधिक वाढल्यानंतर ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला. महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे नगरसेवक फुटू नये आणि कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी नाशिकमध्ये धाव घेतली. रामरक्षा आंदोलनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये दाखल होत त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी पक्षासोबत ठामपणे उभे राहिल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले गेले. त्याचप्रमाणे नगरसेवकांना कितीही आमिष दाखवला गेला तरी देखील आपण पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार असल्याची मिर्लेकर यांनी स्पष्ट केले. परंतु या संपूर्ण प्रकरणाला गंभीर वळण तेव्हा मिळाले
ज्यावेळी ठाकरे गटाचे उपनेते केशव पोरजे यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक दावा केला. त्यांनी असा आरोप लावला होता की काही लोकांकडून पक्षांतरासाठी नगरसेवकांना मोठे आमिष दाखवले जात आहेत. 10 नगरसेवक फोडल्यास उपमहापौर पद आणि 5 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले जात आहे. यामध्ये एका वकिलाचा समावेश असून स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी या वकिलांकडून ठाकरे गटातील 5 ते 6 नगरसेवक शिंदे गटात फोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक दावा केला गेला होता. शिंदे गटासाठी नाशिक हे केवळ एक शहर नाही, तर राजकीय विस्तारासाठी महत्त्वाचं केंद्र आहे. स्थानिक पातळीवर आपली संघटना मजबूत करणे, आगामी निवडणुकांसाठी ताकद वाढवणे आणि जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींना सोबत घेणे हे प्रत्येक पक्षाचे उद्दिष्ट असते. त्यामुळे जर नाशिकमध्ये ठाकरे गटातील काही स्थानिक नेत्यांबाबत हालचाली होत असतील तर त्याला राजकीय दृष्ट्या महत्त्व दिलं जात आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतीही मोठी घोषणा किंवा अधिकृत निर्णय होईपर्यंत या केवळ राजकीय चर्चा आहेत आणि शक्यता आहेत. दुसरीकडे ठाकरे गटासाठी स्थानिक पातळीवरील संघटना टिकवून ठेवणं हे मोठं आव्हान आहे. कारण पक्षाची खरी ताकद ही केवळ वरिष्ठ नेत्यांमध्ये नसते, तर तळागाळातील कार्यकर्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये असते. नाशिकमध्ये जर स्थानिक पातळीवर कोणतेही बदल झाले तर त्याचा परिणाम आगामी निवडणुकांच्या तयारीवर होऊ शकतो. त्यामुळे ठाकरे गटाकडून ही आपले नगरसेवक आणि पदाधिकारी एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजेच नाशिकमधील ही संपूर्ण चर्चा केवळ काही नगरसेवकांच्या संभाव्य पक्षांतरापुरती मर्यादित नाही. यामागे आहे ती आगामी निवडणुकांची तयारी, स्थानिक संघटनेवरील पकड आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलती समीकरणं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ही चर्चा फक्त राजकीय दबावाची रणनीती आहे की खरंच नाशिकमध्ये काही मोठी राजकीय हालचाल होणार आहे. कारण जर भविष्यात कोणतेही स्थानिक नेते एका गटातून दुसऱ्या गटात गेले तर त्याचा परिणाम केवळ त्या पक्षावर नाही, तर संपूर्ण शहराच्या राजकीय गणितावर होऊ शकतो. म्हणूनच नाशिकमधील ही चर्चा आगामी काळात कोणतं वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? ठाकरे गटाचे नगरसेवक खरोखर शिंदेच्या संपर्कात आहे की फक्त एक राजकीय अफवा आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.